जनता दरबार हा फार आनंदासाठी नाही घेत मी. समाजाच्या विविध स्तरामध्ये अतिशय दुःख आहे, यातना आहेत आणि त्या यातनांना थोडीशी मोकळी करण्यासाठी ह्या जनता दरबाराची उभारणी आहे. खरं म्हणजे मी नेहमीच म्हणतो की ज्या दिवशी जनता दरबारमध्ये कोणी येणार नाही त्या दिवशी माझ्यासाठी आनंदाचा दिवस असेल. पण मी नेहमीच सांगतो की दरबार एकदा सुरू झाला तर उद्याला तो 12 तास असो ना 15 तास असो, तो शेवटच्या माणसाला भेटल्याशिवाय आणि ते पण खुशीनं त्रागा मनामध्ये असतात. ते प्रत्येक बाबाशे की दरदरच्या ठोकरा लोकांनी खाल्लेल्या असतात आणि म्हणून इथे आल्यानंतर ते पॅनिक असतात. त्यांना आवरता आवरता मला मुश्किल होतं. कधी कधी कोणाच्या डोळ्यातून अश्रू येतात, कोणी क्रोधित झालेला असतो. परंतु त्या भावना त्यांच्या काही चुकीच्या आहेत असं मी म्हणणार नाही. बारकाने बघितलं हे जवळजवळ 80% मॅनमेड प्रॉब्लेम आहेत. मानवाने निर्माण केलेले हे सगळी समस्या आहे. 20% प्रॉब्लेम हे साधारण नॅचरली असतील. यामध्ये आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहणाऱ्या माणसाला तर आनंदच मिळतो. आता मी सकाळी 11 वाजता आलो, आपण पण हात साक्षीदार. माझं म्हणणं हे जर 12 वाजेपर्यंत चाललं नाही, 1 वाजेपर्यंत चाललं तर मला प्रॉब्लेम फक्त महापालिकेच्या आणि अन्य शासकीय अधिकाऱ्यांची कुचंबना होते. माझी एकच इच्छा आहे, विनंती सगळ्या म्हणजे अधिकारी वर्ग चांगल्या प्रकारचे काम करायला लागलेला. पूर्वी जो लिथार्जिकपणा होता तो सुधरत चाललेला आहे. 380 टोकन आले, परंतु लोक बनवले 1,500च्या पेक्षा जास्त, कारण काही समूहामध्ये लोक आले ना. खरं म्हणजे एक ना एक दिवस असा यावा की गणेश नाईक जनता दरबारात आलेला आहे आणि कोणीच तिकडे फिरकला नाही. मग त्या दिवशी जय हिंद जय महाराष्ट्र करून टाकू आपण.